छत्रपति संभाजीनगर में आज राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ने ब्राह्मणवाद और वक्फ सुधार विधेयक के खिलाफ एक तीव्र आंदोलन किया। यह प्रदर्शन जिले के जिलाधिकारी कार्यालय के सामने आयोजित किया गया, जहां सैकड़ों की संख्या में लोग एकत्रित हुए और अपनी आवाज बुलंद की। राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ने वक्फ बोर्ड सुधार विधेयक और ब्राह्मणवाद के खिलाफ प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने वक्फ बोर्ड की संपत्तियों पर सरकार के हस्तक्षेप का विरोध किया और ब्राह्मणवाद को समाज में असंतुलन फैलाने वाला बताया। उन्होंने सरकार से वक्फ बोर्ड को स्वतंत्र रखने और ब्राह्मणवाद के खिलाफ कार्रवाई की मांग की। हे जे जेल भरो आंदोलन आहे, भारत मुक्ती मोर्चा तथा ओबीसी राष्ट्रीय मोर्चा तथा इतर सगळ्या सहयोगी संघटना या आंदोलनाचा जो मुख्य उद्देश आहे जेल भरो आंदोलनाचा, आम्ही देशभर ईव्हीएमच्या विरोधात या अगोदरही भारत मुक्ती मोर्चाने तथा इतर सगळ्या सहयोगी संघटनांनी देशभर ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत आणि हे जेल भरो आंदोलन राष्ट्रव्यापी आहे। देशातल्या 32 राज्यात 650 जिल्ह्यात आम्ही हे आंदोलन करत आहोत। पहिल्यानं एवढं मोठं आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात जेल भरो हे होत आहे। दुसरा आमचा जो या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे तो हा आहे की जातीनिहाय जनगणना ओबीसीची झाली पाहिजे। ओबीसींना मोजलंच जात नाही। या देशात कुत्र्याची जनगणना होते, मांजरीची जनगणना होते, जनावराची जनगणना होते, गध्याची जनगणना होते, परंतु या देशाचा प्रधानमंत्री हा ओबीसी असूनही ओबीसीची जनगणना करत नाही। कारण जर मोजलं जाणार नाही तर ओबीसीचा जो अधिकार आहे, संवैधानिक अधिकार, तो त्यांना भेटणार नाही। हा उद्देश ठेवून ते ओबीसीची जातीनिहाय जनगणना करत नाही। तिसरा जो मुख्य उद्देश आहे आमच्या महापुरुषांची वेळोवेळी, आता आपण पाहिलं शिवाजी महाराजांच्या विरोधात असेल, महात्मा फुल्यांच्या विरोधात असेल, कोणीतरी एखादा मनुवादी उठतो आणि वक्तव्य करतो। आमच्या महापुरुषांचा जो अपमान या देशात होत आहे, या राज्यात होत आहे, या महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात आमचं हे जेल भरो आंदोलन आहे। आम्ही संपूर्ण देशभर मोठ्या ताकदीनं हे आंदोलन यशस्वी करत आहोत। मी प्रताप पाटील, बहुजन मुक्ती पार्टी, जे वैचारिक ह्या ज्या चळवळी आहेत यांचं समविचारी जे राजकीय संघटन आहे बहुजन मुक्ती पार्टीचा मी राज्याध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे। आताच आपल्या देशामध्ये वक्फ बिलला मंजुरी देण्यात आली। आज आम्ही इथं जमा आहोत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून असा प्रयत्न आहे की सर्व देशापर्यंत हा मेसेज जावा की मुस्लिम समाज, संपूर्ण मुस्लिम समाज या वक्फ बिलच्या विरोधामध्ये आहे, जो बिल पास झालेला आहे, आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अगदी शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत। आणि घटनेनं आम्हाला जे अधिकार दिले त्याचा वापर करून अगदी शांतीपूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवण्याकरता इथं आम्ही आज जमा झालेलो आहोत। त्याची ही पहिली कडी आहे। इथून या आंदोलनाची सुरुवात होत आहे आणि हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये अगदी शांतीपूर्ण पद्धतीनं जसं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा आदेश असेल त्यानुसार केलं जाईल।